नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, SBIची सर्कल बेस ऑफिसर या पदासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. तब्बल 2964 इतक्या वॅकन्सीज आहेत. या सगळ्या जाहिरातीविषयीचा संपूर्ण जी माहिती आहे या जाहिरातीची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत टेलिग्रामची लिंक सुद्धा आहे, तेही सबस्क्राईब करा. म्हणजे हे सगळं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला तिथनं डाउनलोड करता येईल. मित्रांनो, SBIचं सर्कल बेस ऑफिसरची जाहिरात, याच्यामध्ये सॅलरी किती असणार आहे, अलाउन्सेस किती आहे, प्रमोशन्स बद्दलची संपूर्ण माहिती, ग्रोथ कशी असेल, पात्रता काय आहे, कोण कोण इलिजिबल असतंय, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन काय आहे, सोबत वयाची अट काय, सगळ्यांची माहिती आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन बॅच या सगळ्या एक्झामसाठीची 15 मे पासून मित्रांनो सुरू होते. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आहे. आपण डायरेक्ट येऊन इथे व्हिजिट करू शकता किंवा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपण फोन करून सुद्धा विचारू शकता. बघूयात मित्रांनो या जाहिरातीविषयीची संपूर्ण माहिती. स्टेट बँक ऑफ इंडिया ची ही जाहिरात आहे. सर्कल बेस ऑफिसरचं हे नोटिफिकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात कधी होणार आहे, त्याचे इम्पॉर्टंट डेट्स किती आहेत ते पुढे आपण बघणारच आहोत. बघूया मित्रांनो, इथेच आहे बघा. 9 मे पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. लास्ट डेट त्याची जी आहे ती 29 मे आहे. 29 मे 2025 ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची. टेंटेटिव्ह याची एक्झाम कधी होईल ते जुलैमध्ये. आता एक्झॅक्ट तारीख याच्यामध्ये मेन्शन नाही आहे, पण जुलैमध्ये ही एक्झाम मित्रांनो होणार आहे. आणि आता याचं जे नोटिफिकेशन आहे, या नोटिफिकेशनमध्ये ही जी एक्झाम आहे ही किती फेजमध्ये होणार आहे असं बऱ्याच कॅन्डिडेटचे फोन SMS येत आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो 4 फेजमध्ये ही एक्झाम होईल. कुठला फेज आहे तर पहिला फेज आहे ऑनलाईन एक्झाम होईल मित्रांनो. त्यानंतर स्क्रीनिंग अँड इंटरव्ह्यू आणि LPT लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, असे 4 फेजमध्ये ही एक्झाम होणार आहे. वॅकन्सीज या सर्कल बेस ऑफिसरच्या स्टेट निहाय किती आहेत ते आपण बघूयात. मी डायरेक्ट महाराष्ट्राकडे मित्रांनो जातोय. महाराष्ट्रामध्ये बघा याचे जे वॅकन्सीज आहेत या वॅकन्सीज आपण बघूयात. महाराष्ट्र, येस, महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज आहेत मित्रांनो. इकडे बघा 250 इतक्या वॅकन्सीज आहेत महाराष्ट्रामध्ये. 250 इतक्या वॅकन्सीज महाराष्ट्रात आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरी निहाय अनरिझर्व कॅटेगरीसाठी 103 आहे. कॅटेगरी म्हणजे SC 37, ST 18, बाकी OBC आणि बाकी सगळ्या कॅटेगरी निहाय 250 जागा तब्बल या सर्कल बेस ऑफिसरच्या मित्रांनो इथे बघायला मिळत आहे. ठीक आहे, टोटल वॅकन्सीज किती आहेत तर 2600 इतक्या वॅकन्सीज आहेत. पुढे बघूयात महत्वाचे पॉइंट आपण कव्हर करू. येस, एज काय आहे किंवा अकॅडमिक क्वालिफिकेशन काय लागणार आहे, याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे तर ग्रॅज्युएट, कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय मित्रांनो करू शकतो. पुढे आपण जाऊया, अजून काय वेगळा क्रायटेरिया असेल तर तेही आपण इथे बघणार आहोत. इथे मित्रांनो तुम्हाला कुठले ग्रॅज्युएट जर तुम्ही असाल तर याला अप्लाय तुम्ही करू शकता. सोबत एज जे आहे तुमचं मिनिमम एज 21 इयर्स आहे आणि मॅक्झिमम 30 इयर्स आहे. SC ST OBC आणि इतर सगळ्या ज्या गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे एज रिलॅक्सेशन म्हणजे वयामध्ये सूट मित्रांनो नेहमीप्रमाणे ही असणारच आहे. SC 5 इयर्स, SC ST 5 इयर्स, OBC 3 इयर्स आणि बाकीचे सगळे जे आहेत ते नेहमीप्रमाणे इथे तुम्हाला एजचा क्रायटेरिया आहे. आता याच्यात एक्सपिरियन्स आहे का, आता बऱ्याच वेळेस ना बरेच कॅन्डिडेटची तर गफलत होते की कुठलाही ग्रॅज्युएट याला अप्लाय करू शकतो, तेव्हा ग्रॅज्युएट कॅन्डिडेट याला अप्लाय करायला जातात. परंतु मित्रांनो नुसतं ग्रॅज्युएट असून चालणार नाही. ही सर्कल बेस ऑफिसरची जाहिरात आहे, नोटिफिकेशन आहे, याच्यासाठी कंपल्सरी एक्सपिरियन्स आहे.
तो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्यूल्ड कमर्शियल बँक और एनी रिजनल रूरल बँक ॲज अ लिस्टेड इन सेकंड शेड्यूल्ड ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे। कुठल्या कुठल्या बँकेचा तो असायला पाहिजे, तर कुठलीही शेड्यूल्ड बँक जे आहे, शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा रिजनल रूरल बँकेचा 2 वर्षाचा जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर मित्रांनो तुम्ही याला अप्लाय करू शकता। हे नीट समजून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे कुठल्याही कॅन्डिडेटला म्हणजे फ्रेश जो म्हणजे नुसतं ग्रॅज्युएट आहे, डिग्री आहे, त्याला अप्लाय करू शकतो का, तर नाही मित्रांनो, नीट समजून घेणं आवश्यक आहे। Candidate shall have to submit job profile certificate by their existing previous employers with whom they are employed। ठीक आहे, तुम्हाला हे सर्टिफिकेट तिथं प्रोव्हाइड करावं लागणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला याला अप्लाय करता येणार मित्रांनो नाही आहे। आता याच्यामध्ये लँग्वेज जे आहे लोकल लँग्वेज, तर ज्या ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेज जी आहे तुम्हाला येणं आवश्यक आहे। जसं महाराष्ट्रातून तुम्ही करताय तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल, मराठीमध्ये तुमची फ्लुएन्सी असणं अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे, पुढे जाऊयात मित्रांनो, बघूयात अजून काही महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत आपण ते कव्हर करूयात। यस, तर कॅटेगरी निहाय याच्यामध्ये जो कोड आहे कॅटेगरीचा तो दिलेला आहे। आता आपण याच्यामध्ये जी एक्झाम होणार आहे, पहिले जे आहे तर याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम टेस्ट आहे। ठीक आहे, सिलेक्शन ऑनलाईन टेस्ट आहे, 4 फेज मध्ये होणार आहे। त्यातली ऑनलाईन टेस्ट ही ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो, आणि 120 मार्कांची ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि तेवढेच क्वेश्चन आहे। कोणत्या सेक्शनसाठी किती क्वेश्चन्स आणि किती मार्क आहेत ते बघूया। इंग्लिशसाठी जे आहे 30 क्वेश्चन 30 मार्क्स आहे, 30 मिनिट आहे। बँकिंग नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स 40 मिनिट। जनरल अवेअरनेस इकॉनॉमी 30 क्वेश्चन 30 मार्क्स 30 मिनिट। कम्प्युटर ॲप्टिट्यूड 20 क्वेश्चन 20 मार्क्स 20 मिनिट। सगळे मिळून 2 तास आहेत। सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे। जर तुम्ही रिजनल रूरल बँकांचे मित्रांनो एम्प्लॉई आहात, 2 वर्ष तुम्हाला झालंय, कुठल्याही शेड्यूल्ड कमर्शियल बँकामध्ये तुम्ही जॉब केलेला आहे, 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे, याला अप्लाय करा। बोर्डेस करिअर अकॅडमीच्या त्या सगळ्या स्टुडंट्सला किंवा त्या कॅन्डिडेट्सला जे ऑलरेडी आता जॉब करतायत मी आता सांगितलेल्या या बँकांमध्ये, तर मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा आहे, संधी सोडू नका। ठीक आहे, तोच सगळा सिलेबस पॅटर्न एक्झामचा आहे जो तुम्ही ऑलरेडी सगळं केलेलं आहे। आणि बाकी तुम्हाला जर वाटलं की आपल्याला परत प्रिपरेशन करायचं आहे तर बोर्डेस करिअर अकॅडमी आधी तुमच्या सोबत होती, आजही तुमच्या सोबत आहे। 15 मे पासूनची ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच दोन्ही सुरू होत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे का, तर आहे। ती 30 मिनिटाची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे। इट विल बी टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, त्याच्यामध्ये लेटर रायटिंग एसे विथ 2 क्वेश्चन फॉर टोटल 50 मार्क्स। ठीक आहे, एसे आणि लेटर रायटिंग आहे मित्रांनो, 2 क्वेश्चन आहे 30 मिनिटाचे, 50 मार्क त्याला वेगळे असणार आहे। पेनल्टी फॉर रॉंग आन्सर आहे का, तर विल नॉट बी मेन्शन। yes there will be penalty for wrong answer mark in objective test आहे। आणि सेक्शनल मार्क्स जे आहेत ते काय मेंटेन फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन आवश्यक नाही आहे की तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये जे आहे ते सेक्शनल जे मार्क्स आहेत ते मेंटेन करायचे आहेत, तर तशी काय आवश्यकता नाही। ऍप्लिकेशन फीस किती आहे, तर 750 इतकी जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी साठी जे आहे ती फीस आहे 750। एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी जी फीस आहे ती मित्रांनो नाही आहे, फीस त्या कॅन्डिडेट्सला नाही आहे। सो या पद्धतीने हे सगळं आहे। मग नंतर आता हाऊ टू अप्लाय, कसं अप्लाय करायचं याच्याबद्दलचं सगळं गाईडलाईन याच्यामध्ये दिलेलं आहे। डॉक्युमेंट्स कुठले कुठले तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचे आहे त्याचेही इथं सगळं मित्रांनो लिस्ट दिलेली आहे। याचा एक व्हिडिओ सेपरेट मी करणार आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, परंतु बोर्डेस करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर हे नोटिफिकेशन आहे, तुम्ही तिथनं डाउनलोड मित्रांनो करून घेऊ शकता। आता सिलेबस काय आहे, तर पॅटर्न तुमच्या लक्षात आला, त्यामुळे सिलेबस वेगळा काही नाही आहे, तो सिलेबस आहे जो ऑलरेडी तुम्ही मित्रांनो याचं प्रिपरेशन केलेलं आहे। आणि मी आता सांगितलं की बोर्डेस करिअर अकॅडमी तुमच्या सोबत मित्रांनो आधी होती, आताही आहे। ठीक आहे, तर मला असं वाटतं की सगळे पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत। इंटरव्ह्यू हा महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो, एलपीटी टेस्ट आहेच, इंटरव्ह्यू बघूया। इंटरव्ह्यू विल कन्सिस्ट ऑफ 50 मार्क्स। याच्यामध्ये जो इंटरव्ह्यू आहे तो 50 मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे।
candidate have to score minimum qualifying marks in interview to be considered for final selection. तुम्हाला ॲटलिस्ट तेवढे मार्क्स घ्यायचे आहेत की जेणेकरून तुमचं फायनल सिलेक्शन साठी तुम्ही कन्सिडर मित्रांनो होणार आहे. आणि फायनल सिलेक्शन जे आहे हे नॉर्मलायझेशन, कारण नंबर ऑफ शिफ्ट जास्त असल्या कारणाने नॉर्मलायझेशन होणार आहे. and the candidate will have to qualify both online test and interview separately. Final merit list is prepared for candidate who qualify both in online test and interview. The marks obtained in online test, both in the objective test and the descriptive test, will be added to the marks obtained in interview for preparing the final merit list. सगळे ऑनलाइन जे तुमची टेस्ट होणार आहे त्याचे मार्क, इंटरव्ह्यूचे मार्क, डिस्क्रिप्टिव्हचे मार्क, या सगळ्यांचे मिळून मित्रांनो एकत्र मार्क्स तुमचे बघितल्या जातील आणि मग तुम्ही फायनल सिलेक्शन साठी एलिजिबल आहात का नाही हे ठरवण्यात मित्रांनो येणार आहे. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण ज्या सर्कल मधून तुम्ही अप्लाय करणार आहात, ज्या स्टेट मधून तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला समजते का, तुम्हाला ती येते का, तुम्ही त्याच्यात प्रोफिशियन्सी तुमची त्याच्यामध्ये आहे का, ही सगळी जे आहे नेहमीप्रमाणे बाकीच्या ज्या एक्झाम्स मध्ये लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते तशी इथे पण मित्रांनो होणार आहे. त्यामुळे अप्लाय करताना त्या स्टेट मध्ये करा ज्या लँग्वेजवर तुमची कमांड मित्रांनो आहे किंवा तुम्ही प्रोफिशियन्सी ती लँग्वेज तुम्हाला व्यवस्थित येते, लिहिता वाचता येते, समजते. ठीक आहे, तर मला असं वाटतं खूप महत्त्वाचा पार्ट आहे. परत सांगतो, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे रिजनल रूरल बँकांचा किंवा जे आहे शेड्यूल्ड कमर्शियल बँकांचा. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असलाच पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचं हे रजिस्ट्रेशन कंप्लीट होणारच नाही आहे. काळजी घ्या. काही डाऊट्स असतील तर बोर्डेज करियर अकॅडमीच्या डायरेक्ट तुम्ही मेन ब्रांच छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो आहे, तिथे येऊन तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता किंवा बोर्डेज करियर अकॅडमीच्या या व्हिडिओ आता जो मी करतोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हेल्पलाईन नंबर आहे, कॉल करा, डाऊट क्लिअर करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ऐका आणि जास्तीत जास्त एलिजिबल कॅन्डिडेट पर्यंत हा शेअर करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.